सर्व लाडक्या भगिनींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, TCS पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल, त्या आधारावर आणि त्यात काही नसलेले पॉईंट्स या आधारावर आपण अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात व पर्यवेक्षक संदर्भात तांत्रिक कोर्स अगदी मोफत यूट्यूबवर आणि जर तुम्हाला एकत्रित संरचितरित्या पाहिजे असतील तर 99 रुपयामध्ये हा कोर्स आपण टर्निंग पॉईंट्स ॲपवर देत आहोत. सोबत हे 40 गुणांसाठी GKचं पुस्तक घ्यायचे आहे. या 2 पुस्तकातून 120 मार्काची तयारी परिपूर्ण होईल. आणि हे जे आहे ते कोर्सबद्दल आहे, जे 99 रुपये फी आहे, परंतु सध्या 49 रुपये आहे. जर समजा व्हिडिओ पाहण्यात तुमचा लेट झाला असेल तर कदाचित त्याची फी 99 रुपये असेल, बाकी काही नसेल. तर बघा, काही अडचण असेल तर मला ह्या नंबरवर संपर्क करा. अंगणवाडी भरती हे चॅनल आहे, त्यावरती जॉईन व्हा. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. ओके, तर चला आपण जो मेन मुद्दा आहे आजचा अंगणवाडी संदर्भात तो व्हिडिओमध्ये पाहूया. अंगणवाडी सुरुवात झाली 1975 साली. अंगणवाडी शब्द ताराबाई मोळक यांनी प्रथमच आणला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत भारत सरकारने अनेक अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. बाल शिक्षणात सध्या सुरू असलेल्या केंद्रापैकी अंगणवाडी हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. भारतीय भाषामध्ये अंगणवाडी शब्दाचा अर्थ आहे अंगणामधील निवारा. ओके, ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या विविध सेवा पुरवण्याची अंगणवाडी ही एक केंद्रबिंदू आहे. तुम्ही लहानात प्रत्येकजण अंगणवाडीमध्ये गेलेला आहे. आपल्या जर विचार केला 88 90 याच्या पूर्वीचे जे असतील त्यामध्ये तुम्हाला विविध पोषण आहार मिळत होते, आता पण मिळत आहे, बरोबर. 3 ते 5 वर्ष वयोगटातील बालकासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणे व कृतीचे नियोजन करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. महिला व बाल विकास मंत्रालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितले आहेत. ते तुम्हाला किंवा ते पुढील प्रमाणे आहेत आणि हे तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. तर बरेच आहेत कामं त्यांना आणि मानधन मात्र कमी आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आंदोलन होताना तुम्हाला दिसतं. तर पाहूया महत्त्वाची जी कामं महिला बाल विकास मंत्रालयाने जे कामं दिलेले आहेत त्यांना किंवा कर्तव्य त्यांना पार पाडायचे ते पाहूया. कुटुंब सर्वेक्षण करणे, कुटुंबांना व विशेष करून गर्भवती स्त्रियांना आरोग्य पोषक आहार शिक्षण देणे, गर्भवती स्त्रियांना स्तनपानाच्या योग्य पद्धतींची माहिती देणे, कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कुटुंबांना प्रेरित करणे, बालकांच्या वाढ विकासाचे पालकांना देणे, विकासाचे शिक्षण पालकांना देणे, म्हणजे बालकांचा वाढ कसा होतो, सामाजिक जाणीव कार्यक्रम आयोजित करून किशोरावस्थेतील बालिका व पालक यांना शिक्षण देणे. त्यानंतर आहे बालकामधील अपंगत्व शोधून काढणे, बरोबर. समजा कमी दिसत असेल, लहानपणा, कमी ऐकू येत असेल, बहिरेपणा, ह्या इतर काही गोष्टीचं त्यावर लक्ष देणे, त्यांना ते शोधून काढून पालकांपर्यंत कळवणे. आणि त्यांच्या संदर्भात आरोग्य खातं देखील आरोग्य तपासणीला अंगणवाडीवर येतं. सोबत ना जे माध्यमिक शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे, त्यावर देखील प्राथमिक आरोग्य केंद्रावरची किंवा मुख्य डॉक्टर तिथं येत असतात व्हिजिट करायला. तर बघा, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जी मूळ जाहिरात जी आपली या अंतर्गत निघाल्या त्या संदर्भात अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजना खालीलप्रमाणे पुरवल्या आहेत. तर बघा, नेमकं काय योजना आहेत, काय लाभार्थी आहेत, उपलब्ध सेवा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूया. गरोदर उपचार चालू असलेल्या माता, किशोरवयीन 11 ते 18 वयोगटातील मुली, आरोग्य तपासणी, गरोदर महिलांचे धनुर्वात विरोधी लसीकरण, संदर्भ सेवा, पूरक पोषण आहार आणि पोषण आणि आरोग्य शिक्षण, अन्य महिला वयोगट 15 ते 45 पोषण आणि आरोग्य शिक्षण, 1 वर्ष वयाखालील बालक, पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि 14चा पॉईंट आहे संदर्भ सेवा. पुढे 1 ते 3 वयोगटातील बालके, पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा. एक सांगतो तुम्हाला, महत्त्वाचं पूरक पोषण लसीकरण हे महत्त्वाचंच आहे बरं का सगळ्या गोष्टीसाठी. 3 ते 6 वयोगटातील बालके, पूरक पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण. पुढे हे तुम्हाला पुस्तक घेतलं असेल, पुस्तकासंदर्भात आहे. पुढे आदर्श अंगणवाडी केंद्र या संदर्भात पाहूया. आदर्श अंगणवाडी केंद्र लाभार्थी कोण असतील? महिला आणि मुले. परिचय: अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात. याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करणे ही काळाची गरज आहे. अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी व्हावे, तेथील सेवांची दर्जा उंचावण्यासाठी आदर्श अंगणवाडी सेवा योजना आखली आहे. मूळ उद्देश काय? आनंददायी शिक्षण व्हावं यासाठी. आनंददायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येतात. तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण केले जाते. कोणाला? किशोरवयीन मुली व महिलांना. ठीक आहे. योजनेची उद्दिष्टे काय आहेत आदर्श अंगणवाडी केंद्राचे? तर ते पहा: अंगणवाडीचा दर्जा सुधारणे,
आणि पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करणे. अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी करणे. योजनेचे स्वरूप पहा. अंगणवाडीचा दर्जा सुधारून त्यांच्या पायाभूत सोयी सुविधामध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी अंगणवाडीत सौर ऊर्जा संच, अंगणवाडी इमारतीसाठी शैक्षणिक साहित्य, ई लर्निंग, पायाभूत सुविधा, LED TV विथ USB पोर्ट आणि पेन ड्राईव्ह, बालकांसाठी खुर्च्या व टेबल, बालकांसाठी स्वच्छ भारत संच, वॉटर प्युरिफायर, वीज विरहित इमारतीची बाह्य रंगरंगोटी, सुशोभीकरण, शौचालय दुरुस्ती, परिसर स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती इत्यादी बाबींचा समावेश यामध्ये आहे. ओके. पुढे 2018-19 पासून 4 वर्षात दरवर्षी 5,000 अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी रूपांतर करण्यात येणार आहे. हे टार्गेट आहे, कमी जास्त होऊ शकतो आकडा यामध्ये. स्वमालकीच्या इमारतीमधील अंगणवाडीच्या आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यात येणार आहे. भाड्याच्या याच्यावर किंवा दुसऱ्याच्या इथं असेल तर ते त्या संदर्भात थोडा विचार केला जाईल नंतर. निकष आणि कार्यप्रणाली. राज्यातील 68,000 स्वतःच्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. हा आकडा वाढतो, कमी नाही होणार. सद्यस्थितीत या योजनेनंतर राज्यातील 2560 आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यात आलेलं आहे. हा आकडा कमी जास्त होऊ शकतो, फक्त एक तुमच्या लक्षात यावं म्हणून ते दिलेलं आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0. सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम आहे. पोषणासंदर्भात पोषण सहाय्य कार्यक्रमामध्ये मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा मातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिसरण इकोसिस्टीमच्या निर्माण करणे हा पोषण सहाय्य कार्यक्रमाचा उद्देश आहे. एक चांगलं वातावरण निर्माण करायचं आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, आरोग्य चांगले ठेवणे, यासाठी जे मूळ उद्देश आहे, ह्याचा मूळ उद्देश आहे. लाभार्थी मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता. पोषण 2.0चं जे उद्दिष्ट काय ते पाहूया. कुपोषणाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी अंगणवाडी सेवा अंतर्गत पूरक पोषण कार्यक्रम व किशोरवयीन हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम म्हणून पोषण 2.0 अंतर्गत संरेखित केलेले आहे. ओके. म्हणजे ही जी काही वरचा मुद्दा सांगितला त्यामध्ये तुम्हाला सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 अंतर्गत कोणत्या योजना असतील ते वरच्या बाजूला सांगितलेलं आहे. तेच चार्ट स्वरूपात बघा. पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, सॅग, अंगणवाडी सेवा ह्या गोष्टीचा समावेश होतो. आणि एक पोषण अभियानासाठी एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम म्हणून पोषण 2.0 अंतर्गत संरेखित केले गेले आहे. म्हणजे या संदर्भात ते कार्य करतं. आता बघा आता महत्त्वाचं, अंगणवाडी सोबत तुम्हाला मदतनीस पर्यवेक्षिका ही आहे ना, तुम्ही हे पोस्टसाठी काम करणार आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी, सखी सहेली यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या पाहूया. अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या पहा. अंगणवाडी केंद्र क्षेत्रातील सर्व किशोरींचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदणी ठेवील. त्यानंतर सखी व सहेली यांच्या सहकार्याने किशोरी दिवसाच्या वेळी तयार केलेल्या कार्यक्रमावर देखरेख ठेवणे. सखीचे सहाय्याने अंगणवाडीमध्ये किशोरींचे आरोग्य कार्ड्स व नोंदवही ठेवणे. किशोरींना पोषण आहार वाटप करण्यासाठी सहाय्य करणे. थोडं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. सहाय्य करणे या कामात त्या सखी व सहेली यांचे सहाय्य घेऊ शकतील. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गृहभेटीचे वेळी किशोरींना विविध विषयावर मार्गदर्शन करतील. यावेळेस 2-3 किशोरी त्यांच्याबरोबर जाऊ शकतील. लोहयुक्त फॉलिक ॲसिड गोळ्या व जंतुनाशक गोळ्या वाटपाचे PHCच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्य करतील. म्हणजे वाटप करताना प्रायमरी हेल्थ सेंटरला, प्राथमिक आरोग्य केंद्राला सहाय्य करतील. सबला योजनेअंतर्गत असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी किशोरींना प्रवृत्त करणे. सबला योजनेअंतर्गत आपण माहिती दिलेली आहे. सखी व सहेली यांच्या निवडीसाठी किशोरींना मदत करतील. अंगणवाडी मदतनीस सर्व कामामध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याला सहाय्य करतील. पुढे पर्यवेक्षिका या संदर्भातच्या कार्य व जबाबदाऱ्या कर्तव्य ते पाहूया. अंगणवाडी कार्यकर्तीसह किशोरींच्या नोंदी करतील. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानाशी संपर्क साधून साक्षरता तसेच प्राथमिक शाळा, गाव व शिक्षण समित्यांच्या समन्वयाने किशोरवयीन मुलींना अनौपचारिक शिक्षण देण्याबाबत व्यवस्था करतील. पोषण व आरोग्य शिक्षण, जीवन कौशल्य शिक्षण व इतर शिक्षण किशोरींना देण्यासाठी प्रशिक्षकांची व्यवस्था करतील. सखी व सहेली यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करतील. त्यांच्याद्वारे इतर किशोरींच्या प्रशिक्षणावर देखरेख ठेवतील. किशोरी दिवस व त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे नियोजन करून
त्यावर देखरेख ठेवतील. अंगणवाडी निहाय पोषण आहाराव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार करतील. हे आता तुम्ही जी पोस्ट आहे ना, हे तुमचे काम आहेत, मेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्य पहा. समाजात सबला योजनेबाबत जागृती निर्माण करण्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी योजना तयार करतील. क्षेत्रीय स्तरावर विविध खात्यांशी समन्वय सहकार्य मिळवण्यासाठी मंत्रालय विभागाशी संपर्क करतील. विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, साधन व्यक्ती, संस्थांची निवड करतील. त्यानंतर पर्यवेक्षकांच्या मदतीने स्थानिक व्यावसायिक धंद्यांची निवड करतील, ज्यांचा किशोरींच्या प्रशिक्षणासाठी उपयोग होईल. प्रकल्प क्षेत्रात ही योजना राबविण्यासाठी पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्ती यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतील. प्रकल्प क्षेत्रात योजना राबविण्यासाठी आर्थिक खर्चासह सर्व कार्यक्रमाचे नियोजन व देखरेख ठेवणे हे यांचं कार्य. कोणाचं? बालविकास प्रकल्प अधिकारी. आता सखी व सहेली यांचे कार्य काय ते पाहूया. सखी 4 महिन्यासाठी किशोरी समूह प्रमुख म्हणून काम करील व 2 सहेली त्यांना सहाय्य करतील. विशेष प्रकारचे प्रशिक्षण घेतलेली सखी किशोरी समूह प्रशिक्षक म्हणून काम करेल. किशोरवयीन मुलींना या योजनेकडे आकर्षित करण्यासाठी सखी सहेलींना अंगणवाडी कार्यकर्ती प्रोत्साहन देतील. पुढे सखी सहेली अंगणवाडी कार्यकर्तीला तिच्या दैनंदिन कामकाजात व किशोरी दिवसाच्या कार्यक्रमात सहाय्य करतील. सखी सहेली सर्व किशोरींना अंगणवाडीत ठेवण्यात आलेले किशोरी आरोग्य कार्ड भरण्यासाठी प्रवृत्त करतील. सर्व त्या अंगणवाडी कार्यकर्तीस नोंदवह्या ठेवण्याच्या कामास मदत करतील. THR म्हणजे टेक होम रेशन. बघा मुलींना, तुम्हाला तर माहीत आहे काय माहीत नाही, परंतु अंगणवाडीतून वाटप केलं जाताना म्हणजे पूरक पोषण आहाराचा त्याला सहाय्य करते वाटप करताना. ठीक आहे. अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे तुम्ही घेतलेलं आहे. अपेक्षा करतो घ्यावंच लागेल. आणि हे जीकेचं पुस्तक अंगणवाडीसाठी घ्यावं लागेल, कारण 40 प्रश्नासाठी झालेल्या प्रश्नाचं ऑनलाईन स्वरूपात 20 ते 25,000 प्रश्न असतील, त्यात आहेत आकडा. आणि ही जो कोर्स आहे 99 रुपये, आता सध्या 49 रुपये असेल तुम्हाला व्हिडिओ पाहिजेपर्यंत, तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर 99 रुपये तरी असेलच. त्यामध्ये ह्या व्हिडिओ सगळे कोर्स व्यवस्थित स्ट्रक्चर करून ॲड केलेले आहेत. काही अडचण असेल तर यावर संपर्क करावा, व्हॉट्सअप करावा. आणि हे अंगणवाडी भरती टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. जॉईन करताना हा लोगो दिसेल, त्यावर क्लिक करावे. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.